राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून या बैठकीत छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। छगन भुजबळ यांनी आपण ओबीसी मेळावे सुरू होण्यापूर्वीच राजीनामा दिला असं वक्तव्य केलं आणि हा राजीनामा आपण सुरुवातीला अजित पवार यांच्याकडे दिला आणि त्यानंतर आता तो मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेला आहे असं विधान समोर आल्यानंतर भुजबळांकडून ही कॅबिनेटची बैठक होतीये, राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतीये। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। भुजबळ यांनी केलेलं विधान, भुजबळ यांचं राजीनामा सत्र आणि भुजबळ यांच्या भूमिकेकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। या कॅबिनेटच्या बैठकीत मुळात छगन भुजबळ हे सहभागी होतात का याविषयी मात्र राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुद्धा होतीये। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या सत्ताधाऱ्यांमध्येच मतमतांतर पाहायला मिळत आहेत। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? 9:15 वाजतायत आणि दुपारी 12 वाजता आता या बैठकीला सुरुवात होईल। साधारणतः 2-2.25 तासांचा हा काळ, पण या सगळ्या प्रोसेसमध्ये छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। खरं आहे लघवी, आपण पाहतोय की आज राज्य मंत्रिमंडळ बैठक होणार आहे आणि सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक होणार आहे। दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं पाहायला गेलं तर मागच्या अनेक दिवसांपासून कॅबिनेट बैठक ही झालेली नाहीये। अनेक राज्याचे महत्त्वाचे विषय जे आहेत ते प्रलंबित आहे। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं की मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सर्व जे सर्वेक्षण आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर ही पहिल्यांदाच बैठक होते। त्यामुळे या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणानंतर काय नेमकी भूमिका घेण्यात आलेली आहे, कारण मागच्या 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं होतं की सल्लागार समितीची बैठक देखील झाली होती मराठा आरक्षणासंदर्भात। महत्त्वाचे विशेष आपण पाहिले तर न्यायाधीश देखील होते, जे निवृत्त झालेले न्यायाधीश आहेत दिनेश भोसले, हे देखील उपस्थित होते। त्यामुळे त्यांच्यामध्ये काय नेमकी चर्चा झाली या संदर्भामध्ये देखील आज या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। प्रामुख्याने पाहिलं तर भुजबळांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण भुजबळाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहतात की नाही, सोबतच काय नेमके प्रामुख्याने विषय मांडतात आणि यावरती आपण पाहिलं तर ओबीसीच्या ज्या काही महत्त्वाच्या विषयांवरती जे आरोप आहेत मुख्यमंत्र्यांवरती केलेले, यावरती खडाजंगी जी आहे ती आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाहायला मिळेल। लागवी निश्चित। मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।